मंत्री धनंजय मुंडे यांना फॅमिली कोर्टाने जे आहे ते घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवले आहे आणि याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करून माहिती दिली आहे। अंजली दमानिया यांकडून थेट जाणून घेऊया, ताई काय सांगाल? आपण एक ट्विट केलंय धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जो फॅमिली कोर्टाने जो निर्णय दिला त्या संदर्भात ट्विट करून आपण माहिती, नेमकं काय प्रकार आहे? कसं आहे की करुणा मुंडे यांनी मला आधी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण मी कोणाच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये पडत नाही म्हणून मी काहीच बोलले नव्हते आणि त्यांना भेटलेही नव्हते। पण काल रात्री मला कोणीतरी ही ऑर्डर पाठवली आणि फोन देखील आला की बाबा त्यांना शेवटी न्याय मिळालाय। तर मी ती ऑर्डर आत्ता सकाळी वाचली आणि अतिशय शॉकिंग होती आणि त्याच्यात असं लिहिलंय की त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झालाय का, म्हणजे करुणा मुंडे यांच्यावर। तर पार्टली येस, त्यांना मेंटेनन्स द्यायची गरज आहे का, तर पार्टली येस, आणि त्यांच्यावर पुन्हा कुठल्याही प्रकारचं डोमेस्टिक व्हायलन्स येऊ नये, करण्यात येऊ नये असे कोर्टाने डायरेक्शन्स दिलेत। तर एक स्त्री म्हणून मी याचं स्वागत करते, एक स्त्री म्हणून मला त्या स्त्रीने दिलेला लढा योग्य वाटतो म्हणून मी त्याचं स्वागत करते। आणि मला असं वाटतंय की आत्ताच्या घटनेला जे करुणा मुंडे इतके वर्ष म्हणत होत्या की त्या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या, हे देखील कोर्टाने आता मान्य केलंय। तर याच्यातनं दोन गोष्टी आहेत। पहिलं म्हणजे आम्ही तर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या दहशतीबद्दल बोललो आणि या सगळ्या डिटेल्स आम्ही दिलेल्या आहेत। पण आताच्या घटनेला ह्या ज्या म्हणजे संतोष देशमुख या प्रकरणात किती मोठ्या प्रमाणावर दहशत झाली होती आणि धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या माणसांनी, म्हणजे त्यांचा भाऊ म्हटलं तरी चालेल, आणि त्यांच्या सहकार्यामुळे जर हे होत असेल तर ते चुकीचं होतं, हे आम्ही दाखवून दिलं। पण आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की ही पण बातमी तितकीच महत्वाची आहे, कारण डोमेस्टिक व्हायलन्स जर एखादा मंत्री करत असेल तर हे फारच चुकीचं झालंय। आता यातनं हे स्पष्ट होतं आणि यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेतला गेला पाहिजे। आपण पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना जो भ्रष्टाचार झाला होता यावरती खुलासा देखील केला होता, मात्र त्या आपले आरोप जे होते त्यांनी ते नाकारले होते आणि तुम्हाला शेतीमधलं काही कळत नाही असं म्हटलं होतं। त्यांनी आपल्या विरोधात न्यायालयात जाण्याची देखील भाषा केली होती। त्यांनी खुशाल न्यायालयात जावं, कारण मला माहिती आहे जे जे मी म्हटलंय ते आज एका माध्यमाने त्याची अगदी पुष्टी करून त्यांनी रियालिटी चेक केलंय आणि रियालिटी चेकमध्ये त्यांना असं दिसलंय की मी जे जे दर म्हटले होते ते ते दर योग्य होते। आणि मला एक्झॅक्टली हेच म्हणायचं होतं की मी जोपर्यंत पुरावे नसतात कधीही बोलत नाही। तर त्यांनी खुशाल कोर्टात जावं, मी वकील सुद्धा घेणार नाही, माझी केस मी स्वतः लढेन आणि याच्यातनं न्याय होईल आणि कोर्ट त्यांच्यावर ताशेरे झाडेल याच्यात काही शंका नाही। आत्ताच्या घटनेला मला असं वाटतंय की जे करुणा मुंडेंचं जे प्रकरण आता बाहेर आलंय, डोमेस्टिक व्हायलन्स जर केला असेल तर त्यांच्यावर तातडीने देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करावी, कारण सगळ्या ज्या स्त्रिया आहेत, लाडक्या बहिणी आमच्या आहेत जे म्हटलं गेलं, तर सगळ्या स्त्रिया चिडतील की हे जे झालंय करुणा मुंडे बरोबर ते अतिशय चुकीचं झालंय। दुसरं म्हणजे ECIला मी जे ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी लिहिणार होते त्याच्यात आता ही पण माहिती देणार आहे की कोर्टाने यांना डोमेस्टिक व्हायलन्स केलं असं म्हटलंय। या व्यतिरिक्त या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे देखील आता सिद्ध झालंय। याचा अर्थ यांनी ही माहिती ॲफिडेव्हिट मध्ये दिलेली नाहीये म्हणून यांची आमदारकी देखील रद्द। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।